तुम्हाला माहितीये मार्केटमध्ये किती टाईपचे सपोर्ट असतात आणि किती टाईपमध्ये कोणत्या टाईपचे सपोर्ट मार्केट घेत असतं तुम्हाला माहितीये? नाही माहितीये तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघितलं असेल की आपण एक अशी लाईन मार्क करतो किंवा एक झोन मार्क करतो आणि मार्केट इथे येतं आणि हा कंटिन्युअस इथे सपोर्ट घेत असतो. ह्याला आपण काय बोलतो? इथे सपोर्ट बोलतो. हा सपोर्टचं नाव काय असतं? ह्याला बोलतो आपण स्टॅटिक सपोर्ट. ह्याला स्टॅटिक सपोर्ट किंवा स्टँडर्ड सपोर्ट बोलतो. पण दुसरा एक टाईपचा सपोर्ट असं तुम्ही बघितलं असेल एक ईएम आहे, एक मुव्हिंग एव्हरेज आहे. ही काय? ही आहे मुव्हिंग एव्हरेज. ही मुव्हिंग एव्हरेज जेव्हा आपण वरती मार्केटला घेऊन जात असते किंवा मार्केटला सपोर्ट द्यायचं काम करत असते, तेव्हा तेव्हा जेव्हा मार्केट इथं वरती जाऊन या मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेतं, या मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेत असतं, ह्याला आपण काय बोलतो? ह्याला बोलतो आपण डायनामिक सपोर्ट रेजिस्टन्स. डायनामिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ह्याला आपण बोलतो. हा तुमचा कोणता? हा आहे आपला स्टॅटिक सपोर्ट. काय? एका झोनवरती मार्केट कंटिन्युअसली टचअप करते. आणि या ठिकाणी कोणता सपोर्ट असणार आहे तुमचा? जिथे मार्केट एक ट्रेंड लाईन मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेत असतं. मुव्हिंग एव्हरेज, पिव्हट पॉईंट, हे जे सगळे आपण बोलतो ना, ह्यांना आपण बोलतो की ह्याला काय बोलतो आपण? हा डायनामिक सपोर्ट रेजिस्टन्स. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहिती होती की नाही माहिती होती? मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी सेव्ह पण करा. तुम्ही येणाऱ्या टाइममध्ये तुम्हाला चांगली मदत करू शकतो. बाय बाय, टेक केअर.